जवळ जाऊन बघते तर दुकानच बंद आहे, काढायचं बंद. चहा प्यायचा मूड झालता, चहा प्यायचा मूडच गेला लागा. चल थोडा अजून जुन्या गाड्या पण मारत नाही बघितलं, दुरळा येत सगळा मागण्या नुसतं हीच करा का पाहिजे रात्र ही. हो गो गो. जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणजे हर्ष ब्लॉग्स मध्ये. तर आता आपण गाडी घेऊन चाललोय शिराळ्याला. म्हणजे आपण मिनी ब्लॉग असतात सोडा, मोठा ब्लॉग कधी केला नव्हता म्हणून म्हटलं आज तेवढा ब्लॉग करून टाकूया. तर आपली काल मी जव्हारमधनं साखरपूरनं आलतो, आपले 15-30 मधनं. तर ती गाडी मी सकाळी स्टेशनवर लावून आलतो म्हणजे अजून तिथंच आहे गाडी. आणि ती गाडी आपली पप्पा खाली करणार आहेत. मला म्हणले ही गाडी शिराळ्याला तेवढी घेऊन जा. चालते म्हणलं ठीक आहे. आता अण्णा पण आपल्या संकट आहेत आज, कारण की भावाला घरात करमत नसते. जरा म्हणलं गाडीवर ये. ओके भावा म्हणलं आलोच. जीवाला जीवन देणारी मैत्र आहे आपली, आहे की नाही? भावा ये आलोच, कुठायच काय माहित नाही पण आलोच, आहे की नाही? तर आता आलोय सांगलवाडीच्या टोल नाक्यापाशी बंद पडलेल्या. सांगली टू इस्लामपूर पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. पूर्ण सिंगल रस्ता आहे आणि सगळा कच्चा रस्ता. पहिला जायला 1.5 तास लागत होता, आता 2 तास लागते जायला. तसं गर्दी नसलं तर तासाभरात पण जाते सोडा. बेनचा नाद करायचा नाही सोड. आणि आता सकाळचं किती वाजल्यात बघ, 10 वाजून 10 मिनिटं झाल्यात. लवकर निघायचं म्हटलं तरी पण 10 वाजल्या. काय नाही चला. तर लक्ष्मी पाट्यावर पोहोचलोय आता. सांगली टू शिराळा लेन आहे, 60 ते लेटले 65 किलोमीटर अंतर आहे. आपली गाडी लोकलच असते सोडा, त्यात काही विषय नाही. पहिला आपल्याला गाडी लाईनला असायची, आपल्याला अजून लाईन चालू करायची आहे, फक्त अजून ती वेळ आली नाही. अहो ही तर पुढे ही गाडी दिसते का नाही, 14 टायर आहे, BS6 मॉडेल आहे, लेलनची गाडी आहे. कसला दुरळा मारायला लागले, एवढा दुरळा अजून जुन्या गाड्या पण मारत नाही बघितलं. दुरळा येत सगळा मागण्या नुसतं हीच करा का पाहिजे रात्र ही. हो गो गो. एवढा दुरळा, आई शपथ भावा, यानं काय कारखाना काढलाय काही हो. आई शपथ, अरे एवढा दुरळा. गाडी बहुतेक कर्नाटकाची आहे, कुणाची आहे काय माहित नाही, पण BS6 ला एवढा दुरळा काय बरा नाही बाबा. राव एवढं जुन्या गाड्या पण कोणी एवढं दुरळा मारत नाहीत. काय पहिल्यांदाच बघायला नमुना. गाडी पण तुम्हाला लागली मगाई जरनं, थांबत नाही काय नाही, ब्रेक दाबत नाही काय नाही. तर चला मित्रांनो, आता पुढचा सीन काय होणार आहे आपल्याला पण काय माहित नाही. फक्त ब्लॉग मध्ये बघत राहा, पुढं काय होते आपल्याला पण काय माहित नाही. बघूया काय होते पुढच्या सीन मध्ये. आता सध्या तर मस्तपैकी जरा रील्स व्हिडिओ बनवणार आहे. रील्स व्हिडिओ म्हणजे अथर्व पण संकट आहे म्हणलं, आता माणूस आहे तर आपला मस्तपैकी काहीतरी व्हिडिओ बनवला चांगलासा. तर आपल्या इंस्टावर हर्ष ब्लॉग म्हणून आयडी आहे. तर व्हिडिओ बघताय की नाही काय माहित नाही. जर बघत नसला तर जाऊन बघा, व्हिडिओ चांगले असतात आपली. चला भेटूया आता पुढच्या सीन मध्ये. मिरजवाडीमध्ये तर रस्त्याचं फुल काम चालू आहे, एकदम हळूहळू जायला लागते. तर संभ्याला फोन केला, संभ्याला जरा बोलवलं. ते जरा तब्येत नरम आहे सोडा, 4-5 दिवस झाला ऍडमिट होता तो. तर आता म्हटलं जरा येतच काय भेटायला, तब्येत आहे त्याची ठीक. ते जरा सांगली जाणार, लायसनचं काम आहे त्याचं काय तर. हे बाबा हा ही सांगायची बरोबर आहे ना, हो काल तर त्याच्या वाटणार आहे नाही, गाडी पुढे जाईल मग अशी. तर संभ्या म्हटला चालते भावानो, जावा शिराळ्याला, परत येताना रिटर्न मागे येताना फोन करा म्हटलं येतो. ओके भावा म्हटलं. तर चला आता पुढे जरा चहा नाश्ता करायला थांबूया. डबा आणलाय सोडा, काय चहा नाश्ता केलाय तरी पण चालते, चहा तेवढं तर पिऊया. तर भावांनो, आष्ट्याच्या पुढे 10 किलोमीटर येऊन आपण थांबले मस्तपैकी चहा प्यायला. मोर्या अमृतुल्य चहा. बघूया कसा चहा आहे, मी पण कधी पिलो नाही. आपल्याला जिथं चहा प्यायचा होता ती चहा महाग गेला, कारण की तिथं जरा झालती गर्दी, गाडी थांबवायला जागा नव्हती. त्यामुळं पुढे म्हणलं आता कुठलं दिसते तिथं पिऊया. कसं आहे, चहा पिल्याशिवाय डोकं चालत नाही हो, जरा मस्त वाटते चहा पिल्यावर. बघूया आता कसा विषय होतो. आता इथं असल्या रस्त्यात गाडी चालवायची म्हणल्यावर कळायला पण होते. टायरी चांगली असल्या तर एक ठीक आहे हो. इथं असल्या टायरी असल्यावर राव कधी रस्त्यात थांबवायला येईल काही सांगता येत नाही. आता टायरी दिसते तुम्हाला, गेटर बघितलं किती आला येऊ,
कळायचं बंद होते. टायर बदलायचं म्हणतोय, पण काय कामात टाइम मिळून झालाय राव. बघू आज उद्या टायर बदलायचं आहे. असल्या रस्त्याचे टायर चालले म्हणजे नशीबच म्हणायचं. चला चहा पिवा पाच 5 महिन्याचा आपला. आता तिथे दिसतात एवढ्या खुर्च्या बाहेर त्यांनी ठेवलेल्या दिसतात. जवळ जाऊन बघते तर दुकानच बंद आहे, काढायचं बंद. चहा प्यायचा मूड झालता, चहा प्यायचा मूडच गेला लागा. जाऊन चल पुढंच पिऊया, त्याला काय असते, रस्त्याला काही एकच चहाचं दुकान आहे. मित्रांनो आता ईश्वरपूरला जायच्या अगोदर एक दवाखाना लागते. त्या दवाखाना म्हणजे मोठा दवाखाना आहे, कॉलेज पण आहे तिथं त्या समोर आहे का नाही, इथं ही चहाच आहे. इथं थांबूया आता चहा प्यायला, मस्तपैकी चहा पिऊया आणि मग पुढे जा बाबा. त्याशिवाय आपलं डोकं चालणार नाही. आतर भाऊ चला गाडी बंद करा, चहा पिऊया. कसं आहे, चहा पिल्याशिवाय डोकं चालत नाही रे, आहे नाही. चहा 10 रुपयालाच आहे, पण 1 नंबरच आहे, असं एकदम कडक मध्ये. भावानं गाडीवर असताना तुम्ही चहा पित आहे का नाही, कमेंट मध्ये सांगा की मग कशाची वाढ बघ. जरा तंद्री आली बघा, 1 नंबर. आता शिराळाला जायचं आहे, लवकर जायचं आपल्याला, झालाय उशीर. आता भेटूया पुढच्या सीन मध्ये, चला. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये काय, आता वातावरण झाले पावसाचं आणि इथं पेटनागेट शिराळाला जाताना आहे की नाही, नजारा मस्त आहे. हा तर इथं शिराळाला जाताना नजारा एकदम मस्त आहे. कडने जाताना फुलं सगळी झाड आहेत. एकदा पाऊस पडून गेला सगळं हिरवगार, आणि आता वातावरण जर झाले पावसाचं, वाजल्यात बरोबर 12 वाजून 10 मिनिटं झाले तिथं आता. तरी पण ऊन पडायचं सोडून पूर्ण सावली तर आहे, पाऊस पण पडायचं वातावरण झाले. तरी सुद्धा आता झाडं एकदम हिरवीगार झाल्यात. निसर्गाचा नजारा बघण्यात मजा वेगळीच आहे का नाही भावा. आता इथं लागलाय चढ, आतापासून लागले कुचमायला. मित्रांनो आता पोहोचलोय मस्तपैकी शिराळ्याच्या गोडाऊनला. ते बघा आता जस्ट झाले सोडा. आता मगाशी जे 14 टायर आहे ती खाली व्हायला लागले, ते 2 थप्पे राहिल्यात. ती झाल्यावर आपल्याला गाडी लावायची खाली करायला. तर शिराळ झाल्यावर आहे नाही, गहू असलं की इथे हे टर्न आहे बघा, लय डेंजर आहे. पाग इथं तो कट्टा दिसतोय का नाही, त्या कट्ट्याला घासून गाडी लावायला लागत्या. एकदम गाडी काटोकाट घासून येते. आता माझं मला पुढनं टर्न दाखवतो. येऊ दे की. याला म्हणतात हर्षा रायडर. बघितला टर्न एकदम डेंजर आहे, डेंजर आहे. टर्नचा नाद करायला नाही, पाक काटोकाट गाडी घासून जात्या, टायराची पाक पिळकून वाट लागत्या. साऊंड मामा काय जरा हात वर करा बघू, व्हिडिओ चालू आहे. असं वर करायचं नाही, एक हात वर करा. तर मित्रांनो अशा तऱ्हेने गाडी लावली आपली खाली करायला, खाली पाडून कट्ट्याला लावली रिवर्स. तर आता काम झाले आपलं ओके मध्ये. आता आम्हाला दादा गाडी खाली करतात. आता मस्तपैकी जीव आहे. सकाळ जर जेवणार राहू, भुका लागल्यात, एका चावर आहे फक्त. आता भाऊ जीव आहे ना, हा चला पहिला हात धुवून या. जेवायच्या आधी हात धुवायचं, कुठं पण असू दे, कधी पण असू दे. चला हे चल रे, चल हात धुवून या. घेऊ पलीकडे शर्ट कर, टी शर्ट. हा पाणी नाही मरदा, पलीकडे धुवून यायचं. पाणी आणलंच ना. तर मित्रांनो जेवायला मस्तपैकी, तुम्ही पण या जेवायला. येत आहे ना, बरं असू दे, तिथं बसून जेवा, माझ्यासंग जेवा. घरातनं जेवण आणलं की 1 नंबर मध्ये पोट भरते. बाहेरचं किती जरी खाल्लं तर तेवढ्या पुरतच पोट भरते आणि परत भुका लागतात. घरातलं एकदा जेवलं की संध्याकाळपर्यंत भुका लागत नाही. मी तर एकदा दुपारी जेवलं की संध्याकाळी घरी जेवत पण नाही, असा विषय होते. त्यात अथर्व भाऊनं पण डबा आणलाय, मी पण आणलाय, दोघांचा डबा झालाय. आता फुलच रात्रीपर्यंत काही विषय नाही. ओके मेरी जान.
आत्ता बरोबर 7 वाजल्यात. गाडी आपली खाली झाल्या मस्तपैकी. जरा जरा आम्हाला ना मगाशी लोटून दिलं कसं असते, त्यांना पण जरा मदत केल्यावर त्यांना चांगलं वाटते म्हणून. हा मग परत आपल्याला पण मदत करतात आणि गाडी लवकर खाली करतात. असं जरा विषय केला. मागं गहू जडताना अंग घाण चालतो, मस्तपैकी जरा हातपाय तोंडून घेतलं. आता कसं जरा फ्रेश वाटते. आता जाता जाता बघू संभ्या भेटला तर ठीक. आता साहेब येणार घेतलं, गेटच्या बाहेर थांबलं. आता 5 मिनिट झालं. तर चला आता व्हिडिओ पुढच्या सीनमध्ये बघू काय होते. मला पण माहित नाही, तुम्हाला पण माहित नाही, तर पुढे बघत राहा ना, त्यात काय एवढं. तर मित्रांनो आपल्या ब्लॉगचं एंडिंग इथंच होते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये सांगा. आपल्या इंस्टावर जाऊन आपल्या हर्ष ब्लॉग म्हणून आयडी आहे त्यावर जाऊन फॉलो करा, कमेंट करा. व्हिडिओ पण आहेत आपल्या तिथं. हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि आपलं खालचं सबस्क्राईब लाल बटन तेवढं दाबा. चला आता व्हिडिओच्या नवीन एका पुढच्या ब्लॉगला. आता उद्या वारणालीचा ब्लॉग असणार आहे, तर उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आता रोबाने आपण चला बाय.